उपस्थित केला आहे। या सदनातले अनेक सदस्य जे आहेत ते स्वतः डॉक्टर आहेत आणि ते देखील मला येऊन भेटले आणि या ठिकाणी जो काही सर्व डॉक्टर मंडळींचा संघटनांचा संप चाललेला आहे त्या संदर्भातलं निवेदन देखील त्यांनी मला दिलं। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, एक बाब तर निर्विवाद आहे की ज्या प्रकारे धुळेमध्ये किंवा अन्य ठिकाणी डॉक्टरांवर हल्ला झाला तो हल्ला अत्यंत निषेधार्ह आहे आणि राज्य शासनाने केवळ त्याचा निषेधच केला नाही तर अशा प्रकारच्या हल्लेखोरांवर अतिशय कडक कारवाई आपण केली। राज्याच्या विधानमंडळानं डॉक्टरांवर जे हल्ले होतात ते हल्ले रोखण्याकरता कडक शासन झालं पाहिजे म्हणून विशेष तरतुदी केल्या, विशेष कायदे केले, त्याच्यामध्ये शिक्षेची तरतूद वाढवली, नॉन बेलेबल शिक्षा केली। याचाच अर्थ असा आहे की राज्याचं विधानमंडळ असेल, राज्याचं सरकार असेल, हे पूर्णपणे डॉक्टरांच्या पाठीशी उभं आहे आणि डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या प्रवृत्तीच्या पूर्णपणे राज्य सरकार विरोधात आहे। अध्यक्ष महोदय, याच्या व्यतिरिक्त वेळोवेळी डॉक्टरांच्या सुरक्षिततेकरता राज्य सरकारनं पुढाकार घेतला आणि त्या वेळच्या घटनेमध्ये अतिशय प्रोएक्टिव्ह भूमिका ही राज्य सरकारची राहिली आणि ती पुढे देखील राहणार आहे। अध्यक्ष महोदय, हे सर्व होत असताना आता जो काही संप या ठिकाणी सुरू आहे, अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर अनेक वेळा अशा प्रकारचे संप पुकारले जातात। या संपामध्ये सर्वाधिक हाल जर कोणाचे होत असतील तर ते गरीब रुग्णांचे हाल होतात आणि म्हणून एकीकडे राज्य सरकार आपल्या सर्व डॉक्टरांना, मग ते राज्य सरकारच्या सेवेतले असो खासगी असो, आश्वस्त करू इच्छिते की अशा प्रकारच्या घटनांना राज्य सरकार प्रोएक्टिव्हली सामोरं जाईल, त्या घडू नये असा प्रयत्न करेल, घडल्या तर त्यांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे असा प्रयत्न करेल। पण त्याच वेळी काही नादान लोकांनी अशा प्रकारचं काम केल्यामुळे जी काही एक असंतोषाची भावना डॉक्टर समाजामध्ये उपस्थित झाली आहे, त्या भावनेची दखल जरी आम्ही घेतली असली तरी त्या भावनेमुळे इतर गरीब रुग्णांना सेवा शुश्रूषा नाकारणं किंवा या ठिकाणी संपावर जाणं हे देखील योग्य नाही आहे असं सरकारचं अतिशय स्पष्ट मत आहे। आणि म्हणून मी या निमित्ताने या सभागृहाच्या माध्यमातून डॉक्टरांना, त्यांच्या संघटनांना, IMA असेल, MARD असेल, या सगळ्यांना विनंती करतोय की राज्य सरकार गेले 2-3 दिवस सातत्याने चर्चा करते। ज्या मागण्या आहेत त्यातल्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत। काल आमच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची चर्चा झाली, त्यांनी लेखी देखील त्या ठिकाणी दिलं। आरोग्य मंत्र्यांची चर्चा झाली, आरोग्य मंत्र्यांनी देखील आश्वासित केलं। त्यामुळे राज्य सरकार पूर्णपणे पाठीशी उभं असताना आज मात्र अशा प्रकारच्या या संपामुळे जो सामान्य नागरिक आहे, जो गरीब आहे, या गरीबाचे आतोनात हाल हे या ठिकाणी होत आहेत। अनेक ऑपरेशन्स रद्द करावे लागले, अनेक गरिबांना त्या ठिकाणी इलाज न मिळाल्यामुळे आज खरोखर त्यांच्यावर मरण्याची पाळी आली आहे। आणि आपण हे म्हणतो की डॉक्टरांचं जे प्रोफेशन आहे हे नोबेल प्रोफेशन आहे। डॉक्टरांच्या बद्दल समाजामध्ये एक मोठा विश्वास आहे। समाजामध्ये अनेक वेळा डॉक्टरांना देवाचा दर्जा हा लोक देत असतात। अशा परिस्थितीमध्ये सामान्य रुग्णांना खितपत ठेवायचं, सामान्य रुग्णांना त्या ठिकाणी मरण्याकरता सोडून द्यायचं, सामान्य रुग्णांना कोणीतरी एखाद्या नादान नालायक माणसांनी अशा प्रकारची कारवाई केली म्हणून जे निरपराध रुग्ण आहेत त्या निरपराध रुग्णांना त्याची सजा भोगायला लावावी। अध्यक्ष महोदय, हे देखील अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून सर्व ज्या भावना आहेत त्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आहेत। त्या संदर्भात कारवाई करण्याची आमची तयारी आहे। मी स्वतः देखील चर्चेला लोकांना बोलवलेलं आहे, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि हा काही एक वन टाइम ऍक्टिव्हिटी अशा प्रकारची नाही,
तर सातत्याने याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल। ती सुधारणा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे। सर्व प्रकारचं प्रोटेक्शन जे आहे ते देण्याची तयारी आहे। प्रोएक्टिव्हली काम करण्याची तयारी आहे। अशा परिस्थितीमध्ये आज समाजामध्ये अत्यंत चीड निर्माण होते की आम्हाला या रुग्णसेवेपासून वंचित ठेवलं जात आहे। जो सामान्य माणूस आहे, जो गरीब आहे, त्याच्या मनामध्ये एक जनक्षोभ तयार होतोय। याचीही दखल ही सरकारनं आणि आमच्या संघटनांनी ही घेतली पाहिजे। शेवटी सरकार असेल किंवा वैद्यकीय सेवा देणारे आमचे डॉक्टर्स असतील, आपण सगळे समाजाकरता काम करतो आणि मग या समाजाला अशा प्रकारे शिक्षा देण्याचा आपल्याला अधिकार नाही आहे। आणि म्हणून माझी या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ हा संप हा डॉक्टरांनी मागे घ्यावा। मार्ड असेल, IMA असेल किंवा अन्य संघटना ज्या काही असतील, मी सगळ्या संघटनांची नावं या ठिकाणी घेत नाही, या सगळ्या संघटनांनी आज सामान्य माणसाच्या हिताकरता, सामान्य माणसाच्या कल्याणाकरता, सामान्य माणसाला रुग्णसेवा देण्याकरता आणि उपचाराविना कोणीही गरीब मरू नये, आपण जी काही शपथ घेतलेली आहे, जे नोबेल प्रोफेशन आहे, त्याचे जे एथिक्स आहेत, याचं पूर्णपणे पालन करून या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये परत यावं। आमच्याशी चर्चा करावी। काय मार्ग आहे तो सगळा मार्ग काढण्याकरता सरकार प्रोएक्टिव्हली काम करण्याकरता तयार आहे। मात्र अशा प्रकारे रुग्णसेवेपासून कोणालाही वंचित ठेवू नये, अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी मी सर्व डॉक्टर्सला करतोय। प्रभू